नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण आषाढी एकादशी बद्दल माहिती घेणार आहोत. आषाढी एकादशी 2025 6 जुलै ही रविवारी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशी ज्याला देवशयनी आषाढी एकादशी सुद्धा म्हणतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 11व्या दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाते. आषाढी एकादशी म्हणजेच पांडुरंगाच्या भक्तीमध्ये न्हालेली दिव्य रात्र. या दिवशी भगवान विष्णू म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात विठ्ठल हे निद्रावस्थेत जातात आणि याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो असे मानले जाते. आषाढी एकादशीला महाएकादशी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरमधील सर्वात महत्वाची एकादशी ही आषाढी एकादशी मानली जाते. एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते. एकादशी ही पौर्णिमेच्या व अमावस्येच्या 4 दिवस अगोदर येत असते, म्हणजेच महिन्यातून दोनदा हे व्रत येते. या व्हिडिओमधून मी तुम्हाला एकादशीचे महत्व, आषाढी एकादशीला काय फराळ करायचे आणि हे व्रत कसे करावे, याने काय होते व ह्या एकादशीला केव्हा सुरू करायचे व जे हे व्रत अगोदरपासून करतात त्यांनी त्यांचे उद्यापन कसे करायचे याविषयी माहिती घेऊन आलेली आहे. सर्वांना प्रश्न पडतो की हे व्रत कोणी करायचे आणि कोणी करू नये. तर एकादशीचे व्रत हे लहान मोठ्या सर्वांनी केलेले चालते. फक्त ज्या आजारी व्यक्ती आहेत किंवा गरोदर बायका आहे, म्हणजे डॉक्टरांनी काही त्यांना क्रिटिकल कंडिशन सांगितलेली आहे, अशांनी हे व्रत नाही केले 1 वर्ष तरी चालेल. फक्त मनोभावे त्यांनी पूजा करायची आहे, तरी ह्या व्रताचे तेवढेच फळ त्यांना मिळणार आहे. एकादशी तिथीची सुरुवात 6 जुलै 2025 रात्री 10:23 सुरू होत आहे. तर 7 जुलै 2025 दुपारी 12:39 ही तिथी समाप्त होत आहे. म्हणजेच एकादशीचे व्रत हे 6 जुलै रोजी आपल्याला दिवस आणि रात्र म्हणजेच रात्री 12 वाजेपासून सुरू होईल आणि दिवस रात्र आपल्याला हे व्रत करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपल्याला सात्विक जेवण बनवून आणि देवाला नैवेद्य अर्पण करूनच आपल्याला आपले उद्यापनाचे पारायण करायचे आहे, म्हणजेच आपल्याला उपवास सोडायचा आहे. आषाढी एकादशीचे महत्व हे आध्यात्मिक दृष्ट्या भक्तांसाठी फार मोठे आहे. ही एकादशी भक्ती आणि प्रामाणिकपणाने पाळल्याने माणूस जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो असे मानले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी बहुतेक भक्त पूर्ण उपवास करतात, म्हणजे अन्न व पाणी हे वर्ज्य करतात. काही जण फक्त फळे व दूध घेतात, तर काही जण साबुदाणा, भगर, फळे, ड्रायफ्रुट्स, ज्यूस, चहा वगैरे घेतात. फक्त बाहेरचे उपवासाचे पदार्थ म्हणजेच पॅकेट बंद पदार्थ शक्यतो तुम्ही खाणे टाळावे, कारण कुणी शुद्ध तेलाचा वापर करेलच असे नाही. त्यामुळे घरी बनवलेले पदार्थ खाण्यावरती तुमचा भर असावा. एकादशी आणि दुप्पट खाशी असे अजिबात करू नका, कारण कोणताही उपवास करण्यामागे पंचकर्म पद्धती असते. म्हणजे आपल्या पचनक्रियेला आराम मिळावा हा त्यामागचा हेतू असतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी आणि द्वादशीला उपवास सोडण्यासाठी हे सात्विक पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आता जर कुणाला पाळीचा दिवस असेल आणि आजारी माणसे असतील किंवा कुणाला सुतक असेल, त्यांनी फक्त उपवास करावा, पूजा करू नये आणि ह्या दिवशी अमुक रंगाचेच कपडे घालावे ते हे घालू नये असे काहीही बंधन नाही. फक्त आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घालावे आणि एकादशीच्या दिवशी दिवसभर विठ्ठल नामाचा जप करायचा आहे. म्हणजेच आपल्याला विष्णू रूप मानून विठ्ठलाची पूजा आणि रखुमाई ही लक्ष्मी रूपी मानून पूजा करायची आहे. आता विठ्ठल व भगवान विष्णूंना तुळस अतिशय अशी प्रिय आहे. मग ह्यावेळेस एकादशी हे रविवारी आलेली आहे आणि रविवारी आपण तुळस तोडत नाही, कारण तुळशीलाही उपवास असतो आणि तो आपल्याकडून भंग होता कामा नये. म्हणून शनिवारीच तुम्ही तुळशीची पाने आणि मंजुळा तोडून ठेवाव्या, ज्या की विठ्ठलाला अतिशय प्रिय आहे. एकादशी देवांना आणि एकादशीच्या दिवशी त्या अर्पण कराव्या. वर्षामधून 24 एकादशी पडतात, म्हणजेच प्रत्येक महिन्यामध्ये 2, याप्रमाणे 24 आणि अधिकच्या महिन्यामधल्या आणखी 2 म्हणजे 26 एकादशी पडतात. ज्यांना नव्याने एकादशी सुरू करायच्या आहेत ते आषाढी एकादशी पासून हे व्रत सुरू करू शकतात, कारण आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी सर्वात मोठ्या एकादशी आहेत व त्यांचे महत्व ही अनन्यसाधारण असे आहे. कारण ज्यांना 12 महिने एकादशी करणे जमत नाही अशांनी ह्या एकादशी केल्याच पाहिजे. ह्या 2 एकादशी म्हणजेच 12 महिन्यांच्या एकादशीचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून प्रत्येकाने ह्या 2 एकादशी तरी किमान केल्याच पाहिजे. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूर वारीला जात असतात. वारकरी म्हणजेच भक्तीचा महासागर. विठ्ठलाचे नामस्मरण करणे, भजन कीर्तन करणे याला या दिवशी अनन्यसाधारण असे महत्व आहे. ह्या व्रताचे उद्यापन आता कसे करायचे, तर तुम्ही हे व्रत ज्यावेळेस तुम्हाला करणे शक्य नसेल, काही तुम्ही आजारी होत असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल,
त्यावेळेस मात्र तब्येतीची काही कारणे असतील तर अशा वेळेस हे व्रत तुम्ही सोप्या पद्धतीने मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन किंवा घरामध्ये आपल्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्माईंची मूर्ती असते त्याचा अभिषेक करून त्याची पूजा करून देवाला क्षमा याचना मागून या व्रताचे उद्यापन तुम्ही करायचे आहे. कारण एकादशीचे व्रत हे साध्या पद्धतीनेच सोडल्या जाते, त्यामुळे जास्तीच्या मनामध्ये काही शंका तुमच्या नसावी. एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या नामाचा जप करावा, म्हणजेच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या साध्या नामस्मरण या दिवशी केले तरी तुम्हाला तेवढेच पुण्य मिळणार आहे. याने जीवनातील सर्व समस्या सुटतात आणि सर्व दुःखांपासून आपले रक्षण होते असे मानले जाते. या व्रताला काय खाऊ शकतो आणि काय नाही, तर ह्या दिवशी आपण साबुदाणा खाऊ शकतो, भगर, फळे, ज्यूस, चिप्स, चहा वगैरे घेऊ शकतो. पण ज्यांना एकादशी नसेल तर एरवीही एकादशीच्या दिवशी तुम्ही तांदूळ, मांसाहार किंवा कांदा अजिबात खाऊ नये. जर चुकून आपल्याकडून हे व्रत खंडित झाले असेल तर अशा वेळेस काय करायचे, तर तुम्ही जे खाऊन व्रत खंडित झाले आहे त्याच्यावरच राहायचे आहे आणि तुम्हाला मग दिवसभर आणि रात्रभर दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला फळे, ज्यूस, चहा घेऊनच हे व्रत पूर्ण करायचे आहे. स्वतः मात्र खाऊन हे व्रत सोडू नका, कारण ते मुद्दाम केल्यासारखे आहे. आणि मग आपण काही अडचणी आल्या तर ते देवानेच आपल्याला अडचणी आणल्या असे मनामध्ये स्वतःहून आपण आणत असतो. आणि हे व्रत श्रद्धेने व भक्तिभावाने करा. जर काही जीवनामध्ये अडचणी आल्या तर मी हे व्रत तर करते, मग मला असे दुःख का, असे मनामध्ये न आणता आपले हे मोठे दुःख देवाने कुठेतरी हरण केले आणि जेवढे आपल्या कर्मामध्ये लिहिले आहे त्याचा अर्धा भाग आपल्याला देवाने हे कर्म फेडण्यासाठी दिलेले आहे असे मनामध्ये विचार आणून श्रद्धेने आणि देवावर विश्वास ठेवून हे व्रत करा. फळाची अपेक्षा अजिबात करू नका, कारण एक ना एक दिवस भगवंत आपल्याला त्याचे फळ निश्चितच देत असतो. तर चला, तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पांडुरंग पूर्ण करो आणि जीवनामध्ये तुम्हाला यशप्राप्ती हो हीच मनपूर्वक ईश्वर चरणी प्रार्थना. काही प्रश्न राहिले असेल तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.